30 फूट उंच आणि 100 किलो वजन. तुळजाभवानी मातेच्या छबिन्यात सोलापूरच्या या दोन मंदिराच्या काठीला इतका मान का आहे हे तुम्हाला माहित आहे का? प्रथम पूज्य गणपती बाप्पा आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी मानाचं वंदन. आख्यायिकेनुसार महिषासुराशी युद्ध करून थकल्यानंतर आई भवानी येथे तेली समाजाच्या घरी विश्रांतीसाठी थांबल्या होत्या. त्यानंतर तुळजाभवानीच्या छबिन्यातील मानाची काठी आणि पालखीचा मान या समाजाला प्राप्त झाला. दरवर्षी आश्विन शुद्ध पौर्णिमेला सोलापूरहून मानाची काठी आणि पालखी पायी तुळजापूरला रवाना होते. सुमारे 45 किलोमीटरचा हा भक्तिमय प्रवास हजारो भाविकांच्या जयघोषात पार पडतो. 28 ते 30 फूट उंच आणि जवळपास 100 किलोचं वजन असणारी ही काठी भवानी मातेच्या शक्तीचे प्रतीक मानली जाते. चांदीचा कळस, पताका, फुलांचे हार आणि पारंपरिक अलंकारांनी तिची भव्य सजावट केली जाते. तुळजापूरच्या छबिन्यात मानकरी काठीधारक शहाजीराजे महाद्वार आणि मानाच्या कल्लोळ पायऱ्या अतिशय कौशल्याने उतरतात. छबिना पूर्ण झाल्यानंतर काठीधारकांचा शासकीय सन्मान केला जातो. तिसऱ्या दिवशी कल्लोळ स्नान झाल्यानंतर काठी आणि पालखी पुन्हा सोलापूरला परतते आणि महाप्रसादाने या पवित्र परंपरेची सांगता केली जाते. हा इतिहास आणि ही भक्ती, आई जगदंबेची सेवा करायला मिळणे आणि तिच्या छबिन्यात मानाची काठी तोलण्याचा सर्वोच्च अधिकार लाभणं हेच शिवलाड तेली समाजाचं परम सौभाग्य आहे. सोलापूरच्या शुक्रवार पेठेतील शिवलाड तेली समाजाचे हे श्री जगदंबा मंदिर व श्री अंबाबाई मंदिर म्हणजेच आपल्या सोलापूरला लाभलेलं एक प्राचीन आणि दैवी शिवकालीन परंपरेचा जिवंत वारसा आहे. भक्तीचा हा शिवकालीन वारसा अनुभवण्यासाठी या पवित्र मंदिरांना एकदा आवर्जून भेट द्या. त्यासाठी अशाच नवनवीन माहितीसाठी फॉलो नक्की करा. धन्यवाद.